आदित्य डेअरीकडे आज आहे ना लयच मोठं जरा गिफ्ट आलं होतं बरं का. म्हणजे गिफ्ट होतं का काय होतं ते अजून आम्हाला माहितीच नव्हतं आतमध्ये. आता आहे ना एवढ्यात मी सारखं फिरत राहतो आणि जर नवीन ठिकाणी कुठे जायचं असेल ना तर नवीन कपडे मला घ्यावंच लागत आहे भाऊ. विशाल दादा एक नंबर आहे, एक नंबर. तुम्हाला माहित नसेल चाल मी तुम्हाला सांगतो, हे ना व्हिडिओ चालू करायच्या आधी ना 1-1.5 तास फक्त मेकअप करत बसतात बरं का. मी पण ट्राय करत होतो मोबाईल अनबॉक्सिंग करायची, पण ते उघडायचं कसं आहे मला तेच माहित नव्हते, कारण की आम्ही त्या क्षेत्रातले माणसंच नाही ना राव. हेच आपण बागायतदार शेतकरी, त्याच्यामुळे आपल्या वावरातलं जमतं सगळं. त्याच्यानंतर म्हणलो ओ विशाल दादा तुमचे जर आता व्हिडिओ झाले असतील तर चला आपल्याला कपडे घ्यायला जायचे राव. मग काय त्याच्यानंतर आपल्या गाड्या बिड्या सगळ्या काढल्या आणि डायरेक्ट आम्ही गेलो मॉल मध्ये. पुण्याचे रस्ते तर आता एवढे भारी आहे ना, आणि त्यातल्या त्यात मोठ्या मोठ्या बिल्डिंग पाहिजे मजाच वेगळी आहे. आमच्या गावाकडे अख्खे वावराचे वावर मोकळे, अख्खे डोंगराचे डोंगर मोकळे पोरांना खेळायला. आणि इथं पाय हे पोरं इथं स्टोअर मध्ये येऊन इथंच फुटबॉल खेळू राहिले. मग आता काय बोलावं यांना. आणि मला नाही एवढे ॲस्थेटिक कपडे घालायची सवय नाही, आणि दुसरी गोष्ट मला आवडत पण नाही. अरे ते जाऊ दे, पण कपडे महागे पण घातल्या भारी दिसतंय रे. पण एवढे कपडे डबल डबल घालून बी मला एक बी नाही आवडलं. म्हणजे पहा आता तुम्हाला माझ्या तोंडा हसू दिसत असं, पण मनात लय डोके माहिती का. उडत गेलं दुःख. आता आपण घेणारे मस्तपैकी एक्सपेन्सिव्ह बॅग, जी की एवढी एक्सपेन्सिव्ह होती मी ती घेतलीच नाही. त्याच्यानंतर परत जुडिओत गेलो, परत तिथं कपडे घेतले आणि बिल किती आलं 4355 काहीतरी आहे राव. हे एकट्याचे माझे कपडे आणि बाकीच्यांनी पण तेवढेच घेतले. आणि आमच्या कपड्यांना एक बॉडी गार्ड ठेवला होता, तो बी हा बॉक्या. तिथे मी बॅग नव्हती घेतली, कारण की मला ना दुसरी बॅग पाहिजे होती, जी की आपल्या रूम ऑलरेडी आली होती. त्या बॉक्सला दादांच्या स्टुडिओस मी मस्तपैकी अनबॉक्स केलं. त्याच्यानंतर सगळे बॅग वगैरे कपडे बिपडे भरले त्याच्यात. लॉंग ट्रिप प्लॅन चालू आहे, म्हणजे तुम्ही बघा आम्ही नेमकं कोड चालू आहे. त्यासाठी तुम्हाला लवकर लाईक आणि फॉलो करून घ्यावं लागेल ना.